नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धन ऋण म्हणजेच अधिक वजा चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साइडला जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आपल्या घटकाकडे। हे जे अधिकचं चिन्ह आहे म्हणजे प्लसचं चिन्ह आहे, या चिन्हाला धन चिन्ह म्हणतात आणि जे वजा चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह आहे, या चिन्हाला ऋण चिन्ह म्हणतात। आता हे धन चिन्ह आणि ऋण चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज कशी करायची ते आपण पाहूया। ही बेरीज करण्याचे दोन नियम आहेत, ते नियम आपण अगोदर समजून घेऊया। पहिला नियम आहे, जर दिलेल्या संख्यांची चिन्हे जर समान असतील तर त्या संख्यांची बेरीज करतात आणि बेरीज करून येणाऱ्या उत्तराला ते समान असलेलं चिन्ह देतात। काय आहे नियम? चिन्हे जर समान असतील, जर दिलेल्या संख्यांची चिन्हे जर समान असतील तर त्या संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या उत्तराला समान असलेले चिन्ह द्यावे। आता आपण उदाहरणाच्या सहाय्याने हा नियम समजून घेऊया। +7 + 12। आता बघा, इथं दोन्ही ठिकाणी चिन्हे कशी आहेत? समान आहेत, सारखे आहेत। आणि कोणती चिन्हे आहेत? प्लस चिन्हे आहेत, म्हणजे अधिक चिन्हे आहेत। मग अशा वेळी काय करायचं? या दोन संख्यांची बेरीज करायची। मग 12 + 7 किती होतात? 19 होतात। 12 + 7 19। आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? तर तेच चिन्ह द्यायचं जे चिन्ह समान आहे। इथं दोन्ही ठिकाणी कोणतं चिन्ह समान आहे? तर प्लसचं चिन्ह समान आहे, अधिकचं चिन्ह समान आहे, म्हणून येणाऱ्या उत्तराला सुद्धा अधिकचं चिन्ह द्यायचं। आणि हे चिन्ह दिलं नाही तरी पण चालतं, कारण एखाद्या संख्येला जर कोणतंच चिन्ह नसेल, समजा 5 ला इथं कोणतंच चिन्ह दिलेलं नाही, तर इथं कोणतं चिन्ह असतं? तर प्लसचं चिन्ह असतं। जर एखाद्या संख्येला कोणतंच चिन्ह दिलेलं नसलं तर तिथं डेफिनेटली प्लस हे चिन्ह असतं। म्हणजे आता हे 19च्या पुढचं प्लस चिन्ह दिलं तरी चालतं किंवा नाही दिलं तरी पण चालतं। आता वजा चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज पाहूया। +7 + -12। आता बघा, इथं दोन्ही ठिकाणी चिन्हे कशी आहेत? सारखीच आहेत। दोन्ही ठिकाणी चिन्ह वजाचं आहे, मायनसचं आहे। मग अशा वेळी काय करायचं? या दोघांची बेरीज करायची आणि येणाऱ्या उत्तराला समान असलेलं चिन्ह द्यायचं। आता 7 + 12 यांची बेरीज किती येते? 19 येते। आणि चिन्ह कोणतं द्यायचं? जे चिन्ह दोन्ही संख्यांना समान आहे। इथं दोन्ही संख्यांना कोणतं चिन्ह आहे? वजाचं चिन्ह आहे, म्हणून येणाऱ्या उत्तराला समान असलेलं चिन्ह द्यावं। झाली आपली बेरीज। बघा, चिन्हे जर समान असतील तर त्यांची बेरीज कशी करतात? तर चिन्हे समान असतील तर दिलेल्या संख्यांची बेरीज करावी आणि येणाऱ्या उत्तराला तेच समान असलेलं चिन्ह द्यावं। इथं दोन्ही ठिकाणी प्लस चिन्ह होतं, म्हणून येणाऱ्या उत्तराला सुद्धा प्लसचं चिन्ह दिलं। आणि इथं दोन्ही ठिकाणी मायनसचं चिन्ह आहे, म्हणून येणाऱ्या उत्तराला सुद्धा मायनसचं चिन्ह दिलं, वजा चिन्ह दिलं। आता पुढचा नियम पाहूया। नियम क्रमांक 2, जर दिलेल्या संख्यांची चिन्हे जर वेगवेगळी असतील तर त्यांची बेरीज करताना त्या चिन्हांचा विचार न करता त्यांची वजाबाकी करावी व येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे। आता हा नियम आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया। इथं आहे बेरीज, परंतु वजाबाकी करावी लागते, कारण त्यांची चिन्ह वेगवेगळे असतात, म्हणून त्यांची वजाबाकी करावी लागते। आता बघू आपण उदाहरणाच्या सहाय्याने। -5 + 8। आता या 8 ला चिन्ह नाही, म्हणजे इथं कोणतं चिन्ह असेल? तर अधिकचं चिन्ह असेल। आणि आपण इथं कंस करून घेऊ, म्हणजे आपल्याला ही बेरीज सहजपणे करता येईल, कन्फ्युजन होणार नाही आपलं। आता बघा, -5 + +8। चिन्हे कशी आहेत?
वेगवेगळे आहेत. इथं वजा चिन्ह आहे, इथं अधिक चिन्ह आहे. मग ज्यावेळी चिन्हे वेगवेगळे असतात, ज्यावेळी दिलेल्या संख्यांची चिन्हे वेगवेगळे असतात, त्यावेळी त्यांची बेरीज करताना या चिन्हांचा विचार न करता त्यांची वजाबाकी करतात. डोळे झाकून त्यांची वजाबाकी करायची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता मोठी संख्या आहे 8 आणि लहान संख्या आहे 5, यांची करायची वजाबाकी. 8 वजा 5 3, 3 राहतात आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता इथं मोठी संख्या कोणती आहे? 5 आहे का 8 आहे? तर इथं मोठी संख्या 8 आहे, म्हणून 8चं चिन्ह द्यायचं. इथं कोणतं चिन्ह आहे? प्लसचं चिन्ह. मग आपलं उत्तर काय आलं? +3. किंवा हे चिन्ह दिलं नाही तरी पण चालतं, फक्त 3 असं सुद्धा आपलं उत्तर येईल. बघा, आता आपण पुढचं उदाहरण घेऊ आणि आणखीन समजून घेऊ. -14 अधिक 7. आता इथं 7ला चिन्ह नाही, म्हणजे चिन्ह कोणतं आहे? अधिकचं चिन्ह आहे. आपण इथं कंस करून घेऊ म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. इथं वजा चिन्ह आहे, इथं अधिक चिन्ह आहे. मग आपला नियम काय सांगतो? जर दिलेल्या संख्यांची चिन्हे जर वेगवेगळे असतील, वजा अधिक किंवा अधिक वजा असतील, तर अशा वेळी डोळे झाकून त्यांची वजाबाकी करायची. इथं आपल्याला बेरीज करायची असते, परंतु ही बेरीज करतानाच त्यांची वजाबाकी करावी लागते. इथं हेच तर कन्फ्युजन आहे. दोन वेगवेगळी चिन्हे जर असतील तर त्यांची बेरीज करताना त्या चिन्हांचा विचार न करता त्यांची वजाबाकी करावी आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. आता 14 मधून 7 गेल्यावर किती राहतात? तर 7 राहतात. आपण या चिन्हांचा विचार न करता त्यांची वजाबाकी केली आणि आता चिन्ह कोणतं द्यायचं? आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग 14ला मोठी संख्या कोणती आहे? तर 14 आहे. मग 14ला चिन्ह कोणतं आहे? वजा चिन्ह आहे, म्हणून आपल्या उत्तराला सुद्धा वजा चिन्ह येईल. -7 हे आपलं उत्तर आलं. आता पुढचं उदाहरण पाहूया. इथं 6 अधिक वजा 5. आता इथं चिन्ह दिलेलं नाही, म्हणजे कोणतं चिन्ह आहे? तर प्लसचं चिन्ह आहे. +6 अधिक -5. बघा, आता यांची करायची आपल्याला बेरीज. मग यांची बेरीज करताना यांची चिन्हे कशी आहेत? वेगळी आहेत. मग अशा वेळी काय करायचं? या दोघांची वजाबाकी करायची. 6 मधून 5 गेल्यावर किती राहतात? 1 राहतो आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इथं मोठी संख्या कोणती आहे? 6 आहे का 5 आहे? तर मोठी संख्या आहे 6. आणि ही मोठी संख्या निवडताना सुद्धा या चिन्हांचा विचार करायचा नाही. मी अगोदरच सांगितलेलं आहे की चिन्हे जर वेगवेगळे असतील तर त्यांचे डोळे झाकून वजाबाकी करायची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग मोठी संख्या कोणती आहे आपली? 6. आणि 6ला चिन्ह कोणतं आहे? तर प्लसचं चिन्ह आहे. मग आपलं उत्तर काय आलं? +1 +1. आणि हे चिन्ह दिलं नाही तरी पण चालतं, आपलं उत्तर फक्त 1 असं सुद्धा येऊ शकतं. +1 म्हणजेच 1. आता आपण यावर आधारित काही उदाहरणांचा सराव करूया. पहिलं उदाहरण आहे -8 अधिक -6. मग आपला नियम काय सांगतो? हे बेरीज करताना आपण काय करायचं? चिन्हे बघायची दिलेल्या संख्यांची. इथं वजा चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह आहे. मग आपला नियम काय सांगतो? जर दिलेल्या संख्यांची चिन्हे समान असतील तर त्या संख्यांची बेरीज करतात आणि येणाऱ्या उत्तराला समान असलेलं चिन्ह देतात. मग इथं चिन्हे समान आहेत म्हणून यांची बेरीज करायची. 8 अधिक 6 14. आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आपण उत्तर जरी बरोबर काढलं तरी चिन्ह कोणतं द्यायचं? ते चिन्ह जर आपलं चुकलं तर आपलं उत्तर चुकतं. इथं कोणतं चिन्ह द्यावं लागेल? तर जे दोन्हींना समान आहे ते चिन्ह द्यावं लागेल. -8 अधिक -6 बरोबर -14. तर पुढचं उदाहरण +9 अधिक -3. आता इथं चिन्हे समान आहेत का? इथं अधिकचं चिन्ह आहे, पहिल्या संख्येचं चिन्ह आहे अधिक आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह आहे वजा. मग चिन्हे जर वेगवेगळे असतील तर त्यांची बेरीज कशी करतात? आपला नियम क्रमांक 2 काय सांगतो? जर दिलेल्या संख्यांची चिन्हे जर वेगवेगळे असतील तर त्यांची बेरीज करताना
या चिन्हांचा विचार न करता त्यांची वजाबाकी करावी. 9 मधून 3 गेल्यावर किती राहतात? 9 वजा 3 6. आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग मोठी संख्या कोणती आहे? 9 आहे का 3 आहे? 9 आहे. मग 9चं चिन्ह कोणतं आहे? तर प्लस आहे. आणि हे चिन्ह दिलं नाही तरी पण चालतं. फक्त 6 असं सुद्धा आपलं उत्तर येतं. अधिक 9 अधिक वजा 3 बरोबर 6. चिन्हे वेगवेगळे आहेत म्हणून त्यांची वजाबाकी केली आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे प्लस, तर दिलं नाही तरी पण चालतं. आता पुढचं उदाहरण आहे 5 अधिक वजा 1. आता या 5ला चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असेल? प्लसचं चिन्ह असेल. अधिक 5 अधिक वजा 1. चिन्हे कसे आहेत? वेगवेगळे आहेत. इथं प्लसचं चिन्ह आहे, इथं मायनसचं चिन्ह आहे. चिन्हे वेगवेगळे आहेत. मग चिन्हे जर वेगवेगळे असतील तर त्यांची वजाबाकी करायची. 5 मधून 1 गेल्यावर किती राहतात? 4 राहतात. आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतात. 5चं चिन्ह प्लस. हे दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी पण चालतं. आता पुढचं उदाहरण पाहूया. वजा 7 अधिक 2 बरोबर किती? आता इथं वजा चिन्ह आहे आणि इथं चिन्ह दिलेलं नाही म्हणजे कोणतं चिन्ह आहे? तर प्लसचं चिन्ह आहे. मग चिन्हे जर वेगवेगळे असतील तर त्यांची वजाबाकी करावी. 7 मधून 2 गेल्यावर किती राहतात? 5. आणि येणाऱ्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे? 7. आणि 7चं चिन्ह कोणतं आहे? वजा. आपलं उत्तर आलं वजा 5. वजा चिन्ह असेल तर ते द्यावंच लागतं, परंतु अधिक चिन्ह असेल तर ते दिलं नाही तरी पण चालतं. आता लास्ट एक्झाम्पल आहे वजा 5 अधिक वजा 7. आता इथं चिन्हे कसे आहेत? समान आहेत. मग जर चिन्हे समान असतील तर काय करतात? त्यांची बेरीज करतात. 7 अधिक 5 12. आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? समान असलेलं चिन्ह द्यायचं. जे चिन्ह दोन्ही संख्यांना समान आहे ते चिन्ह द्यायचं. इथं वजा इथं वजा म्हणून येणाऱ्या उत्तराला सुद्धा वजा हे चिन्ह द्यायचं. वजा 5 अधिक वजा 7 बरोबर वजा 12. हे असे कंस जर करून घेतले तर आपल्याला उत्तर सहजपणे काढता येतं. आता इथं चिन्ह दिलेलं नाही म्हणून प्लसचं देते मी, कारण सगळीकडे कंस केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अधिक वजा, वजा अधिक, वजा वजा असे चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज कशी करायची हे शिकलो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी सांगितलेलं जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.